आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळसुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुषसुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योगवर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतनतर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2य क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीररचना आणि शरीरक्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात. त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाताई नमस्कार. नमस्कार. वर्षाताई, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे? कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे 4 मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या 4 मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो. बरोबर. ते हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले, म्हणून आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरू आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर याला आपण विहार म्हणतो ॲक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो. बरं. मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं. तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती, समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं. अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे.
आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला. यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय, हा की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला, म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये आणि सहज सहज आहे. करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत. बैठी बरेच वेळा जीवनशैली आहे. बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवलाय, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्याबरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्याबरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे. ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्याबरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना. हे खूप छान सांगितलं. म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9चं ऑफिस असेल तर 8ला उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9ला ऑफिसमध्ये पोचणार सुद्धा, वेळेवर पोचेल, पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो, कारण आपण 8-10 तासांनी खात असतो. तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत, आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडंसं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत. खरे. आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होतंय की रात्रीची जागरणं खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल. त्यात हा बदल करता येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये. बरं. मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज अर्धा तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा. अच्छा. अर्धा तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि अर्धा तास तुम्ही पत्ते खेळा.
आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो, तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ते केलं की ते अर्धा तास आपले कधी पत्नीबरोबर, कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले. आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाही आहे त्रास. काय संबंध या हां. गोष्टींचा? तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला? कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं. बर. तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा अर्धा तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल, अरे वा. की ज्याची आपल्याला आवड आहे. ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या मनाशी चिंता जोडलेल्या आहेत. असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची आहे. वा. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी अर्धा तास हा, काढायचा हा. आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो त्याला त्रास होत होता तो सुटला. दूर होऊ शकला. आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे. बरोबर. तर हे एक असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबलं लागलेली असतात. कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तशी आपण ही लेबलं काढून ठेवली पाहिजेत. म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर, घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा. कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही, घरातलं सगळंच वातावरण निवळेल वा. आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल. म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तो ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा. अगदी तुम्ही बरोबर. कुटुंबात आल्यानंतर, घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात. तर हे जमलं पाहिजे, हे नाही का? जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. हां. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकाराने आणि प्रार्थनेने होते. हां. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसतं. हो. तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. हो. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर 2 घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला खरंय. तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन बरोबर जेवू आहे. शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्याबरोबरच यमनियम सांगितलेले आहेत. तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला? हां, असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितला आहे तो आपल्या गृहस्थांसाठी, जे कुटुंबात राहतात ह्यांच्यासाठी सांगितलं आहे. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातील किती वेळ करू? जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 तास. आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात, त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात. मग या 1 तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो, कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत. अच्छा. तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख, शांती, समाधानात राहीलच, पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत? तर 5 यम सांगितलेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो
आणि 5 नियम दिले, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण. मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना. तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची? तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं? तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे. पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते. म्हणजे एखादा अपशब्द बोलणं असेल, अपशब्द बोलणं. आणि रागावणं. कसं वाचिक हिंसा म्हणजे रागवणं. पालक मुलांना रागवतात, काही वेळेला पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते, म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात, आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं, पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आत्ता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की हा म्हणजे जे काही वाईट विचार असतील तसेच विचार मी अट्रॅक्ट करते. बरं. म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण येणार. द्यावं तसं घ्यावं द्यावं म्हणतात तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे. बरोबर. अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला जायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय? एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका. ते तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले, अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ॲक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात. ज्याचं श्रेय त्याला द्या. त्याचं श्रेय त्याला आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे. व्यक्त होत नाही आपण. व्यक्त होत नाही, काही वेळेला मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षींनी सांगितलं की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो, श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे. बरोबर. तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला, अहिंसा, सत्य, अस्तेय. ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ॲप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो. म्हणजे पण मग अगदी खरं. अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेपर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली अधिक जास्ती आहेत. दिसतात. हो, खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणार आहे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या वेळेला खा. बरोबर. योग आपल्याला अनुशासन शिकवतो. म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या, खाण्याच्या, आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे. बरोबर. पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला त्याची हवा. सवय नाही होता. सवय होता कामा नये. बरोबर. त्याचबरोबर ब्रह्मचर्य याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. हे याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू. वा. आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील. म्हणजे प्रत्येकामध्ये तर ईश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना, बोलताना. वा. तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित
घेऊ घेऊ शकतो. शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरीसुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून 2 घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं. मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर बरोबर असे आहे. त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत. म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, बरोबर आहे. तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण बरोबर निदान आहे. आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू कमी शकतो, केल्या पाहिजे. तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हां, हे झाले यम. हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ॲटलिस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरीसुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. हां. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत. त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत आणि त्या त्याची मार्गदर्शकांकडून आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे. कारण आपण काय बघतो, काय ऐकतो दिवसभर, त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण, आपली मुलं काय ऐकतायत, काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला, प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं. संतोष. बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, तरी त्याचा सुद्धा स्वीकार करता याल. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच, संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे. तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य, कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का? तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अतिसुख आणि अतिदुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ते साध्य होईपर्यंत. यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच, संतोष, तप. त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवायला, सकाळपासून दिवसभरात चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं ॲनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, ह्याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ, आत्मपरीक्षण करणं. बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ, जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं 1-2 पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील.
ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय बरेच वेळा आपण असं द्विधा द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको. तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. छान. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय, तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत त्या ईश्वराच्या इच्छेने घडत आहेत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पण असतो, बरोबर. कारण की काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले. तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल, हे आपल्याला योगशास्त्र सांगतं. कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यमनियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते. तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का? खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडत आहेत म्हणजे कालानुरूप बदल घडत आहेत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी, कुठच्याही पद्धतीचा व्यायाम, कुठच्याही पद्धतीने. म्हणजे आजकाल मुलं जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना. बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का? इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात. बरं. की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत, रात्री काम, पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे. आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोनमैल चालत राहणं किंवा धावणं, पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का? चालणं, धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत. हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता, धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलॅमस, तिथून एन्डॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने, धावण्याने. आणि एन्डॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक. अच्छा. त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन,
शिथिलता, ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे. कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये. बरं. हो. फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता. शेड्यूल बसवावं लागेल शेड्यूल स्वतःचं बसवावं एक. लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत. त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे. जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलंय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. बरं. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं हिंडतं फिरतं राहू शकतं माणूस आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखतायत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. 60च्या अलीकडचे लोक असे जे मध्यमवयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम, हा सगळा सराव करावा. 60पर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल. घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आत्ता तुम्ही आम्हाला दिल्या. तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही. बरं. मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला, कारण त्याला त्याचा इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे. वर्षा, ते तुम्ही स्वतः या योगमार्गाकडे कशा वळला? ॲक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे. बरं. तर मी डिझायनर होते, PCB डिझायनिंग करायचे मी. अच्छा. तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास. म्हणजे त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे
आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, हं. पाठीला पट्टा लावून तू आपल्या किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर बरं. वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे 1 वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्यापुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, हां. तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. अच्छा. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं. हं, हं. आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे. मुळात हा विषय फार मोठा आहे. म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो होय, होय. इतकंच म्हणता येईल. पण होय. अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केलात, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.